हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. संध्याकाळची म्हणजे नाही का, गावाकडे संध्याकाळ कशी सुरू होते, स्वयंपाक, परत आज आमचा आठवड्याचा बाजारसुद्धा आहे आणि शेवटी मी एक पार्सलसुद्धा ओपन करणार आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संध्याकाळ झाली की सगळ्यात आधी स्वयंपाकाला सुरुवात करते. गावाकडे ना सगळेच म्हणजे बहुतेक सगळेच जण ना थोडं लवकरच जेवण करतात, त्यामुळे आम्हीसुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच करून घेतो. आता इथे मी सगळ्यात अगोदर आहे ना भात शिजायला ठेवला आहे. पांढरा भातच केलेला आहे, कारण आज रस्सा भाजी होणार आहे, त्यामुळं मग पांढराच भात घालायचं ठरवलं होतं. आणि आम्ही काय करतो, नेहमीच कुकरमध्ये भात करतो असं नाही, कधी कधी पातेल्यातही करतो आणि कधी कुकरमध्ये सुद्धा करतो. कारण असं ऐकलेलं आहे मी बऱ्याचदा की पातेल्यात शिजवलेला भात आहे ना, हा हेल्थसाठी खूप चांगला असतो, म्हणून आम्ही दोन्ही प्रकारे भात बनवतो. आता इकडे भात शिजेपर्यंत मी भाजीची तयारी सुरू केली. तर आज मला वांग्याची भाजी बनवायची होती, म्हणून भाजीसाठी वाटण तयार केलं. तर वाटणामध्ये कोथिंबीर, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि अगदी थोडासा कांदा वापरला. आता या भाजीत जास्त कांदा टाकला तर चव बदलते, म्हणून खूप कमी कांदा घेतला आहे. नंतर वांगी चिरून घेतली. वांगी चिरताना ती व्यवस्थित चिरून घ्यायची, कारण कसं वांगी बऱ्याचदा आतमध्ये कीड लागलेली असते आणि खराबसुद्धा असतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन चिरलं की आपल्या लगेच लक्षात येतं. चिरलेली वांगी मी लगेच मिठाच्या पाण्यात टाकून ठेवली, ज्यामुळे ती काळी पडत नाहीत. नंतर वाटण भाजून ते दळून घेतलं आणि वाटण दळताना ना शेंगदाणे सेपरेट आणि बाकीचं वाटण सेपरेट असं दळलं, कारण कसं शेंगदाणे थोडेसे मोठेच दळायचे होते मला, जेणेकरून भाजीला टेस्टसुद्धा छान येते. त्यानंतर लगेच कढईत तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा परतून घेतला. आता कांदा मी इथे वाटणात नव्हता दळून घेतला, अशाच डायरेक्ट परतून घेणार आहे तेलात. आणि ते सगळं छान परतून झाल्यानंतर मग बाकीचे मसाले टाकून घेतले, जसं की हळद, मीठ, कांदा लसूण मसाला आणि आमचा घरचा साठवणीतला मसाला टाकला आणि सगळं छान परतून घेतलं. आता ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये वांगी टाकली. वांग्यांना मसाला छान लागला की झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ दिली. तोपर्यंत मी बाजूलाच पाणी गरम करून ठेवलं होतं. भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं, जेणेकरून भाजीची चव पण चांगली राहते आणि भाजीही छान शिजते आणि शिवाय भाजीला तरीसुद्धा चांगली येते. आता इकडे भाजी बनवेपर्यंत माझा भात पण शिजला होता आणि आता इकडं मी भाजी शिजवायला ठेवली, तोपर्यंत म्हटलं चला युवांशचा पण अभ्यास करून घेते, कारण अजून तो लहान आहे, त्यामुळे त्याच्यासोबत थोडंसं बसून त्याला समजावून सांगितलं की तो छान असा अभ्यास करतो, नाहीतर मग त्याची आपली मस्ती चालूच राहते. आता अभ्यास सुरू होता आता मी त्याचा अभ्यास तर घेतच होते, तोपर्यंत मग एकदा म्हटलं मध्ये भाजीसुद्धा हलवून यावा. आणि तेवढ्यात आमचे आबा आहेत ना बुधवारचा बाजार करून घरी आले होते. आमच्या गावात आहे ना बुधवारी आठवडी बाजार भरतो, त्यामुळे आबा आहेत ना सगळ्या भाज्या, फळं आणि मुलांसाठी खाऊसुद्धा घेऊन आले होते. जसं की पाहू शकता तुम्ही, आंबे, केळी, मेथी, कोथिंबीर, दोडका असं बरंच काही आणलं होतं त्यांनी. आणि पावसाळ्यात आता सध्या आहेत ना आंबे थोडे खराब निघण्याची शक्यता असते, त्यामुळे ते नीट बघूनच खावे लागतात. पण कसं अजून पूर्ण सीझन पण संपला नाही आणि मुलांचा पण हट्ट असतो, त्यामुळे आबा घेऊन आलेले आहेत आता बाजारातून येताना. तोपर्यंत आईंनी सुद्धा इकडं बाजारातून आणलेल्या भाज्या निवडून ठेवत होत्या आणि इकडे भाकऱ्याही तयार झाल्या होत्या. सकाळच्या उरलेल्या चपात्या तुपात भाजून आमच्या मुलांना खूप आवडतात, तर तेच तळायचं इकडं काम चालू होतं आणि आपला युवांश इकडे शुभम करोती म्हणत होता. सुप्रीम कलरची कला आल्या गांजा संपता सुत्त गतीची असाय दीपोते देवते नमस्के दिवा दिवा दीपका काणी कुंदा मोतिया देवाला पाहाव नमस्कार देवाला दिवा पाशी उते पल्ला दोषी पाशी गराती पिव बाज माझे लक्ष गराते आमचे ऊन देव. तेवढ्यात त्याचे पप्पा घरी आले आणि गाडीचा आवाज ऐकताच तो पळतच गेट उघडायला गेला. व्यवस्थित देवाचं दर्शन वगैरे पण नाही घेतलं, कारण हे त्याचं ना रोजचंच रुटीन आहे.
त्याचे पप्पा आले की तो गेट उघडायला जातोच. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ना मस्त असं जेवण केलं. जेवण झाल्यावर एक पार्सल उघडायचं होतं. आता आम्ही नुकतीच नवीन गाडी घेतलेली आहे. तुमच्यासोबत मी या अगोदर व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. तर गाडीसोबत आहे ना कंपनीने आम्हाला एक चार्जर दिला होता, पण तो 3 वॅटचाच होता. त्यामुळे त्याने ना चार्जिंगला खूप वेळ लागायचा. म्हणून आम्ही काय केलं, आता ऑनलाईन एक होम चार्जरच मागवलेला आहे. तर हा चार्जर आहे ना 7.5 वॅटचा आहे आणि या चार्जरची किंमत जवळपास 37,000 आहे. आता किंमत सांगायचं म्हणजे वेगळं काही रिझन नाही आहे, पण तुम्हालासुद्धा माहीत होतं की म्हणजे जर कोणाला घ्यायचा वगैरे असेल तर म्हणून शेअर केलं. आता मी तेच इकडे उघडत होते, सगळं ओपन करत होते. म्हटलं एकदा अनबॉक्सिंग करून बघावं त्याच्यात काय काय आलेलं आहे ते. तर मग चार्जरसोबत आहे ना फिटिंगचं सामान आणि माहितीचं पॅम्पलेटसुद्धा आलेलं होतं. तर मग आम्ही लगेच इकडे बसवायला चालू केलं. आता युवांशचे पप्पा आहेत ना इकडं ड्रिल मशीनच्या मदतीने सगळे होल वगैरे प्रॉपर करून घेत आहेत. त्यानंतर मग राहिलेले सगळे स्क्रू वगैरे व्यवस्थित फिट करून चार्जर बसवून घेतला. आणि कसं असतं कोणत्याही गोष्टीचं एकदा सगळं व्यवस्थित नीट बसवलं की ती वस्तूही व्यवस्थित टिकते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहाच पुढे एक की आहे त्या चार्जरसोबत आलेली आणि चार्जिंग सुरू करण्यासाठी ना ती की चार्जरजवळ आणायची आणि त्या कीचा सेन्सर त्या चार्जरने ओळखला की लगेच चार्जिंग आपोआप सुरू होते. त्यानंतर आपण ती की आहे ना तिकडे बाजूला कुठेही ठेवली तरी पण चालते, काढून ठेवली तरी, आणि काहीच फरक पडत नाही. इकडे सगळं त्यांचं इकडं बसवायचं काम चालू होतं युवांशा पप्पाचं आणि खरंच हे सगळं बसवायला ना बराचसा वेळ गेला. आता कसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फास्ट दाखवते किंवा थोड्याफारच क्लिप्स शेअर करते, त्यामुळं असं वाटतं की चला पटकन झालं, पण प्रत्यक्षात हे सगळं काम करायला ना खरंच खूप वेळ जातो. आणि आता तुम्हाला ना मी दाखवते बरं का ती कीसुद्धा. बघा आता दिसेलच, ती युवांशच्या पप्पांच्या हातात येते, ते लावतायत आता. हे बघा हीच ती की आहे आणि हे बघा झालं, लाईट पण लागली वरती, म्हणजे व्यवस्थित चार्जिंगसुद्धा सुरू झाली. आणि आता हे सगळं होईपर्यंत ना रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. तोपर्यंत युवांशसुद्धा आतमध्ये एकटाच झोपी गेला होता. आणि तेवढ्यात आमच्या गावात आहे ना एक नवरीसुद्धा आली होती, तर तिच्या स्वागतासाठी बाहेर असे फटाकेसुद्धा वाजत होते. तर अशी झाली आजची आमची संध्याकाळ. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.